न्यूट्रिशन म्हणजे काय? मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट. मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट काय असतं? आपण जे खातो ते, म्हणजे याला म्हणतात न्यूट्रिशन. काही बदल नाहीये, फक्त आपल्या नॉलेजात बदल. न्यूट्रिशन प्रत्येक व्यक्ती खातो. जन्मला त्या दिवसापासून तो कार्बोहायड्रेट खातोय, जन्मला त्या दिवसापासून प्रोटीन खातोय, जन्मला त्या दिवसापासून फॅट खातोय, जन्मला त्या दिवसापासून व्हिटॅमिन मिनरल्स खातोय. खातो का नाही न्यूट्रिशन? जन्मलेला माणूस जन्मल्यापासून खातो नाही. आता काय वेगळं सांगितलं मी? मग आपल्याकडे पहिला अभाव काय माहिती? आपल्याकडे नॉलेज नाही. आपण जर म्हणलं न्यूट्रिशन घ्या, अरे 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 हे काय वेगळं चाललंय? वेगळं काहीच नाहीये. फक्त ते आपण खातो हे आपल्याला माहित नाही. आपण खातो हे माहित नाहीये. कारण ज्वारीमध्ये पण न्यूट्रिशन आहे, भाजीपाल्यामध्ये पण न्यूट्रिशन आहे, पण त्यातलं किती न्यूट्रिशन येतं हे आपल्याला माहित नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण आती तिथं माती. किती लोकांना माहिती आती तिथं माती? आती तिथं माती. किती लोकांना डायलॉग माहिती? सगळ्यांना माहिती ना. आपल्या शरीरामध्ये जर आती झालं तर त्याचे साईड इफेक्ट होतात. जर कार्बोहायड्रेट जास्त झालं तर फॅट वाढतं. जर तेलकट जास्त खाल्लं तर मिनरल फॅट वाढतं. मग मला सांगा, तुम्ही राईट खाल्ला का आतापर्यंत? हॅलो, राईट खातात का समाजात? म्हणून आज हॉस्पिटलला गर्दी. आज जगाच्या पाठीवर कधी हॉस्पिटल बंद होतील का डॉक्टर साहेब? हॉस्पिटल बंद होणार नाही. मग डॉक्टरला चॅलेंज देणार कोण? आज मी सांगत नाही तर देशाचे पंतप्रधान सांगतात डॉक्टरकडे जर जायचं नसेल तर तुम्हाला वेलनेस सेंटरमध्ये यावं लागेल, आरोग्य मंत्री द्यावे. कोण सांगतंय? चॅलेंज कोणी केलंय? डॉक्टरांना. मोदी साहेबांनी सांगितलं की जर तुम्हाला हे जर येत असेल तर पुढे जावं लागेल, आरोग्य मंत्र्याला जावं लागेल. मग मला सांगा, हे सगळं जर आपल्याला गव्हर्नमेंट सांगते, आज देशाचा करता सांगतोय, तरी आपण आरोग्य मंत्र्यात आलं तर आपलं डोकं चालवतोय. मग इथं आल्यानंतर आज सगळे येणार नाही आणि सगळे येऊ पण नाही, कारण डॉक्टरचा पण धंदा चालला पाहिजे ना. कारण दोन प्रकारचे लोक आहेत, एक तुमच्या बरोबर येतील, एक तुमच्या बरोबर नसतील. मग आपल्याला कोणते लागते? आपल्या विचाराचे आपल्या बरोबर लोक पाहिजे. मग आपला विचार बदलला पाहिजे की आपल्या विचाराचे आपल्या बरोबर आले लोक? आपल्या विचाराचे आपल्या बरोबर आले पाहिजे का आपला विचार बदलला पाहिजे? मला सांगा, दारूवाल्या बरोबर राहिलं तर दारूवाला बदल पाहिजे का आपण बदललं पाहिजे? हिच्यासाठी न्यूट्रिशन